राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेत प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. आवश्यक त्या ठिकाणी उच्च क्षमतेचे पंप तैनात करण्यात आले असून झाडे पडण्याच्या वाढत्या घटनांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. हवेचा दाब वाढल्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळत असून तातडीने धोकादायक झाडांची छाटणी, तज्ज्ञांच्या मदतीने झाडांची तपासणी आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपली जबाबदारी पार न पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच आवश्यक असल्यास निलंबनाची कारवाईही केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. याशिवाय मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वाढवण्याचे निर्देश देत घोडबंदर रोडवरील अपघाताची माहिती घेत मदतकार्य वेगाने करण्यास सांगितले. जखमींवर आवश्यक उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. दरम्यान आषाढी वारी सुरळीत पार पडावी यासाठी वारकरी संप्रदायासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगत वारीत कोणताही अडथळा येऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच नागरिकांनी वादळी वारे आणि मुसळधार पावसाच्या काळात अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. ठाण्यामध्ये आता मी आढावा घेतलेला आहे. यामध्ये वॉटर लॉगिंगचं जे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा फारच नगण्य आहे. कारण जवळपास 84 वॉटर पंप लावलेले आहेत आणि त्याचं पूर्ण मॉनिटरिंग इथून होतं आणि जिथे आवश्यकता आहे तिथे सगळीकडेच पंप लावल्यामुळे पाणी साचण्याचे प्रकार फार कमी झालेले आहेत. त्याचबरोबर झाडं जी पडण्याचं प्रमाण जे आहे ते नक्की यावेळेस जास्त आहे. हवेचा दाब जास्त असल्यामुळे या ठिकाणी झाडांचं पडण्याचं प्रमाण नक्की वाढलेलं आहे. परंतु मी आयुक्तांना आता सांगितलेलं आहे की तातडीने जी झाडं पडलेली आहेत ती झाडं ट्रिमिंग कधी केलं आणि फांद्या कधी तोडल्या या बाबतीत देखील आढावा घेण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जे अधिकारी आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपलं जबाबदारी पार पाडत नाहीत त्यांना तात्काळ आठवडाभरासाठी निलंबित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी काम करून दाखवावं आणि या आठवड्यात 8-10 दिवसामध्ये जी परिस्थिती जी आहे ती त्याच्यामध्ये अतिशय आमूलाग्र बदल झाला पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे, अशा प्रकारचं त्यांना सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत. त्याचं पालन त्यांनी केलं तर त्या अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी जबाबदारीचं भान आहे असं समजून त्याच्यावर देखील कुठली कारवाई केली जाणार नाही. जे वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये जे काम करत नाहीत व्यवस्थित त्यांना ट्रान्सफर, त्यांची बदली करायला सांगितलेले आहेत. असे जे अधिकारी आहेत त्यांना तात्काळ बदलून त्यांच्या जागी चांगले अधिकारी या ठिकाणी देऊन त्यांना जबाबदारी देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्या झाडं फांद्या पडलेल्या आहेत त्या उचलण्यासाठी हायड्रा असेल, त्याचबरोबर लिफ्टिंग मशीन असेल, त्या महापालिकेकडे आहेत. त्याचबरोबर आणखी लागल्या तर हायर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मॅन पॉवर थोडी कमी आहे अशा प्रकारची लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून माहिती मिळाली तर मॅन पॉवर देखील आउटसोर्सिंग करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. तात्काळ आउटसोर्सिंग करून आणखी पाऊस आणि वारा पुढे आहेच आणि त्यामुळे प्रत्येक झाड जे आहे या झाडाचं ऑडिट करायच्या सूचना दिलेल्या आहेत.